माझं नाव वर्षा. मी आणि सागरने काही दिवस डेटिंग केल्यानंतर साध्या पद्धतीने लग्न केलं. लग्नात फक्त जवळचे मित्र आणि पालक होते, कारण सागरला मोठा गाजावाजा आवडत नव्हता. पैशाची फारशी उधळपट्टी केलेली मलाही आवडत नव्हती. आम्ही मुंबईमध्ये राहतो, तर सागरचे आईवडील गावाला राहतात. तो फारसा गावाला जात नाही, त्यामुळे तेच आम्हाला भेटायला शहरात येतात. लग्नानंतर मी नोकरी सोडली. दिवसाची सुरुवात सागरसाठी स्वयंपाक करण्याने व्हायची. एके दिवशी स्वयंपाक करताना खिडकीतून बाहेर पाहिलं तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एक तरुणी उभी होती. तिचं वय साधारण 24-25 वर्ष असावं. ती आमच्या घराकडे एकटक पाहत होती. मी सुरुवातीला दुर्लक्ष केलं, पण ती सलग 3-4 दिवस तिथंच दिसली. एक दिवस सागर झोपलेला असताना मी बाहेर गेले आणि तिला विचारलं, तुला काही हवं आहे का? ती घाबरून म्हणाली, सागर इथेच राहतो का? मी थक्क झाले. हो, पण तू त्याला कसं ओळखतेस? असं विचारताच ती काही न बोलता पळून गेली. घरी आल्यावर मी सागरला तिच्याबद्दल सांगितलं. तो चिडला आणि म्हणाला, वेडी झाली आहेस का? कोणी काही सांगते आणि त्यावर तू विश्वास ठेवतेस? सागर माझ्यावर ओरडला. खरा, पण त्याच्या चेहऱ्यामध्ये दडलेली भीती मला स्पष्ट दिसत होती. काहीतरी भानगड नक्की आहे याची मला जाणीव झाली. दुसऱ्या दिवशी सागर घराबाहेर लवकर गेला. स्वयंपाकघरात गेले तर खिडकीची कडी आतून बंद होती. मी कडी उघडून पाहिलं तर सागर रस्त्याच्या कडेला उभा राहून त्या मुलीशी भांडत होता. ती रडत होती. हे पाहून मी खिडकी पुन्हा बंद केली. काहीच पाहिल्यासारखं दाखवलं नाही, पण माझ्या मनात प्रश्नाचा कळोल माजला. सागर काहीतरी लपवत होता. कोण होती ती मुलगी? त्या मुलीचं त्याच्याशी काय नातं? सागरचे काही प्रेम प्रकरण? नाही, त्याचे माझ्यावर खूप प्रेम आहे. तो मला कसं फसू शकेल? मग ती मुलगी नेमकी कोण? मनात नको त्या शंका येऊ लागल्या होत्या आणि म्हणून मी सागरच्या नकळत त्याच्या मित्रांना विचारलं, पण त्यांनाही काही माहिती नव्हते. विचार करून डोके डुकू लागले होते. अन्न पाणी गोड लागत नव्हते. सागरची काय लपछपी चालले हे मला काहीच कळत नव्हते. त्या दिवशी मला खूप अशक्तपणा जाणवत होता, म्हणून दवाखान्यात जाऊन औषध घेतले. थोडा वेळ पार्कमध्ये बसले. पाहते तर काय, तिथे तीच मुलगी पुन्हा दिसली. तिला पाहताच मी त्या दिशेने धावले. आता मात्र हिला सोडणार नव्हते. तिचा हात धरून मी तिला विचारलं, तू कोण आहेस? माझ्या आयुष्यात गोंधळ का निर्माण केलास? सागरशी तुझं नातं काय आहे? त्यानंतर तिने जे काही सांगितलं त्याने मी हादरलेच. माझं डोके पूर्णपणे सुन्न झालं. मी तसेच तिला घरी आणलं. सागर घरी आला. तिला पाहता स्तब्ध झाला. त्याच्या डोळ्यात लाज आणि अपराधीपणाची स्पष्टता दिसत होती. मी त्याला रोखून विचारले, तुला कसली लाज वाटत नाही? असे का वागलास तू? मी विचारलं, तुझ्या बहिणीला संकटात असताना मदत का करत नाहीस? ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून सागरची सख्खी बहीण शालिनी होती. तिने सांगितले की तिने आईवडिलांच्या मर्जीविरुद्ध आपल्या पसंती मुलाशी लग्न केलं. त्यामुळे कुटुंबाने तिच्याशी नातं तोडलं होतं. तिचा नवरा आजारी होता आणि ती मदतीसाठी सागरकडे आली होती, पण सागरला तिची मदत करायला तयार नव्हता. सागरने रडत रडत सांगितलं, तिने घर सोडलं तेव्हा आम्हाला खूप दुखवलं. आईवडिलांचा विश्वासघात केला. मी त्याला समजावलं, शालिनी तुझी सख्खी बहीण आहे, संकटात आहे. तू सुद्धा प्रेमविवाह केला आहेस ना? माफ कर आणि नातं टिकव, जास्त महत्त्वाचं आहे. त्यानंतर सागरने आपली चूक मान्य केली. आम्ही शालिनीला मदत केली. तिच्या नवऱ्याची तब्येत हळूहळू सुधारली. काही महिन्यातच आमचे सर्व कुटुंब पुन्हा एकत्र आलं. आयुष्यात आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी माणसे असतील तर वेळप्रसंगी क्षमा करून ते नातं टिकवणे याशिवाय काहीच अधिक महत्त्वाचं नसतं. हे या प्रसंगाने आम्हाला ते शिकवले आहे.